शिक्षक आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आजचे प्रमुख वक्ते माजी प्रांतपाल माननीय लायन द्वारकाजी जालान साहेब यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देतो। हा परिचय करून देत असताना एक नक्की म्हणावंसं वाटतं की जमीर जिंदारक कबीर जिंदारक, जमीर जिंदारक कबीर जिंदारक, सुल्लाना भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में अब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। लायन्स द्वारा आयोजित शिक्षक आनंद मेळाव्याला ज्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत असे लायन्स द्वारकाजी जालान साहेब यांची थोडक्यात ओळख करून आपल्याला सगळ्यांना देणं ही खरं म्हणजे माझ्यासारखीची एक सत्व परीक्षाच आहे। कारण त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला असं वाटतं की ते उत्तम कलाकार तर आहेतच, त्यासोबतच त्यांचं अतिशय हिंदी भाषेवरती उत्तम आणि जबरदस्त असं प्रभुत्व आहे। त्यांच्या शब्दांमध्ये जादू आहे, ते सर्वांना त्यांच्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध तर करतातच, शिवाय ते एक उत्तम कवी आहेत। त्यांचे अनेक हास्य कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, त्याशिवाय अनेक त्यांचं काव्य साहित्य जे ते जीवनातल्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकणारं साहित्य आहे। सोबतच जीवन हे आपलं जे आहे ते इंद्रधनुष्यांनी, जसं इंद्रधनुष्यात 7 रंग असतात तसं जीवन हे एक आपलं सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे। म्हणूनच आज आपल्या सगळ्यांना मगाशी जसा उल्लेख केला की चलती रहे जिंदगी ह्या विषयावर ते उत्तम विवेचन गेल्या कित्येक वर्षांपासून करत असतात। सोबतच आदमी मुसाफिर है जिंदगी का साथ निभाता चला जाए अशी त्यांची काही पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित झालेली आहेत। शिवाय ते एक उत्तम हास्य कवी आहेत। ऑल इंडिया हास्य कवी संमेलनामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग हा कायम असतो। शिवाय त्यांचे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम जे प्रसारित झालेले आहेत। समाजसेवा या उद्देशाने त्यांनी लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड क्लबमध्ये 1991 पासून ते सक्रियपणे कार्यरत आहेत। शिवाय 2003-2004 मध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व 2004-2005 मध्ये मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन म्हणजेच महाराष्ट्राचे ते विभाग प्रमुख म्हणून राहिलेले आहेत किंवा हा बहुमान त्यांना मिळालेला आहे। संपूर्ण भारतभर अनेक सेमिनार असतील किंवा लिडरशिप सेमिनार असतील किंवा अनेक प्रकारचे प्रोग्राम ते करत असतात। शिवाय 450 पेक्षा जास्त क्लब चा जो काही शपथविधी आहे समारंभ असतो असे अनेक प्रकारचे कार्यक्रम साहेबांनी आतापर्यंत केलेले आहेत। त्याशिवाय त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत। अँबॅसेडर ऑफ गुडविल हा एक लायन्सकडनं दिला जाणारा एक बहुमान आहे किंवा पुरस्कार आहे, हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे। शिवाय प्रमोटर अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुना, अग्रवाल समाज, अग्रसेन ट्रस्ट, शिवाय नारायण देवी ट्रस्ट यांसारख्या संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत। शिवाय पुना ब्लाइंड असोसिएशन, शिवाय केअर इंडिया मेडिकल सोसायटी यांसारख्या संस्थांचे ते प्रमुख सदस्य म्हणून राहिलेले आहेत। शिवाय व्यवसायात ते अग्रेसर आणि विश्वसनीय असलेले एक कन्स्ट्रक्शन कंपनी जी ज्यांच्या चालवतात की जालान ग्रुप असं आपण त्यांना म्हणतो, तर या जालान ग्रुपचे ते स्वतः संचालक देखील आहेत। शिवाय लायन्स द्वारकाजी जालान साहेब यांचं जीवन जे आहे ते म्हणजे एक दिलचस्प, आपण म्हणतो की नाही दिलचस्प आणि रोमांचित एक पुस्तक म्हणतो तशा प्रकारचं त्यांचं ते जीवन आहे आणि प्रत्येकाला यातून काही ना काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते। तसे त्यासोबतच अशा ह्या कविमानाचा उत्कृष्ट वक्ता, ज्यांचं भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेला एक उत्तम कलाकार, हास्य कवी सम्राट आणि आजचे जो प्रोग्राम आहे चलती रहे जिंदगी ह्यावरती आपल्याला मंत्रमुग्ध करणारे आजचे प्रमुख वक्ते माननीय माजी प्रांतपाल लायन द्वारकाजी जालान यांना आपल्या समोर सादर करताना व त्यांचे मनस्वी स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे। खूप खूप धन्यवाद।